व्यंकटेश पॅराडाईज पुणे। एमिनिटीज क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी, पुणे। व्यंकटेश लिटिल हर्ट, सासवड। एमिनिटीज स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड। नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। 6 डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार, ओबीसी सेल नॅशनल काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष संजय टिळेकर, चर्मकार संघाचे गुलाबराव सोनवणे, पुरंदर क्रिकेट अकॅडमीचे राजेश साळुंके, बोपगावचे पोलीस पाटील विनायक गायकवाड, अनिरुद्ध दोडके, राहुल गायकवाड तसेच बहुजन हक्क परिषदेचे सर्वच पदाधिकारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहिली आदरांजली। नमस्कार, सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आज 6 डिसेंबर रोजी परिनिर्वाण झालं होतं आणि त्यानिमित्त संपूर्ण देशामध्ये त्यांच्या स्मृतीला आज उजाळा देत असताना पुरंदर तालुक्यामध्ये बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार असतील, तसेच ओबीसी समाज पुणे जिल्हा अध्यक्ष संजय टिळेकर असतील, तसेच गुलाबराव सोनवणे असतील, विनायक गायकवाड असतील, राजाभाऊ साळुंके असतील, तसेच राहुल गायकवाड, अनिल कुदळे यांच्या माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन केलेलं आहे। त्या बाबतीत सुनील तात्या बोलतील। येणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे स्वप्न जिच्या कुशीतून फुलले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्ष सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातील माणसांची मने आणि मेंदू घडविणारे जगद्गुरू तुकोबाराय, बहुजनांच्या शिक्षणाचे उद्धारकर्ते आणि ब्राह्मणांच्या स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार उपलब्ध करून देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या देशाची राज्यघटना लिहिणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जग बदल घालून गाव मज सांगून गेले भीमराव, असा थोर वैश्विक सैद्धांतिक सिद्धांत मांडणारे थोर साहित्यरत्न सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या आचार विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन। बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्रांतीसाठी ज्या महापुरुषांनी महामानवांनी आपले आयुष्य वेचले, ज्या महापुरुषांनी महामातांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, अशा सर्व महापुरुषांना महामातांना विनम्र अभिवादन। आज आपण या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। खरं तर तमाम भारतीयांच्या वतीनं आजचा हा दिवस काल दिवस आहे। या दिवसामध्ये आपल्या सर्वांवर छत्र असणारं, राज्यघटनेच्या माध्यमातून ज्या महामानवाने आपल्या सर्व भारतीयांवर जो उपकार केलेला आहे, जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, हे स्वातंत्र्य आपल्याला ज्या महामानवाने वाल केली, तो महामानव आज आपल्यातून निघून गेला। फार कमी आयुष्य या महामानवाला लाभलं। या महामानवाने संपूर्ण बहुजन समाजाच्या अहोरात्र या बहुजन समाजाचा विचार करून, या बहुजन समाजाला डोळ्यासमोर ठेवून या भारताची राज्यघटना लिहिली। या महामानवाने स्वतःची 4 मुलांकडे लक्ष न देता स्वतःची 4 मुलं या लोकशाहीच्या खांबाखाली गाडलेली आहेत आणि मग जी लोकशाही उभी राहिलेली आहे। खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांना अतिशय दुःख असं होतं आहे की आज बाबासाहेब आमच्यात नाहीत, पण जरी आमच्यात नसले तरी बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गावर चालण्याचं सामर्थ्य, बळ बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आमच्यात निश्चितच आहे। मी पुन्हा एकदा या महामानवाला विनम्र असं अभिवादन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय।
यानंतर पुणे जिल्हा राष्ट्र काँग्रेस आयचे ओबीसी सेलचे अध्यक्ष संजय टिळेकर अभिवादन करते. बोधिसत्व महामानव व एक शोषित वंचित कष्टकरी दीनदुबळ्या सर्वांचे हक्क अबाधित ठेवणारे व माणूस म्हणून जगण्याची स्फूर्ती देणारे या बहुजनांचा बापच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे आपले सर्वांचे आधारस्तंभ स्फूर्तिदायक आणि कायम ऊर्जा देणारे असे संघर्षयोद्धे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. या दिनानिमित्त आम्ही सर्वजण मी ओबीसी सेल पुणे जिल्हा अध्यक्ष संजय टिळेकर व आमच्या सत्यशोधक बहुजन समाज क्रांती फेडरेशनचा संस्थापक अध्यक्ष याच्यामार्फत या महामानवास त्रिवार अभिवादन करतो. तसेच आज क्रांतिसिंह नाना पाटलांची बी पुण्यतिथी आहे, त्यांनाही अभिवादन करतो. या सर्व शोषित वंचितांना माणसात आणणारे अशा या महामानवाने आपल्या सर्व आयुष्याचं सर्व आपल्या दीनदुबळ्या दलित बांधवांसाठी बहुजनांसाठी नव्हे तर सर्व देशातल्या सर्व लोकांसाठी आपलं सर्व अख्खं आयुष्य खर्ची घातलं. महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरुस्थानी मानून त्यांनी या देशाचं संविधान लिहिलं व तुम्हा आम्हाला सर्वांना हक्क अधिकार प्राप्त करून दिले आणि त्याच्यासाठी या महामानवाने आपला देह आज रोजी ठेवला व त्यातून ते आपला सोडून निघून गेले. परंतु त्यांनी आपणास जो दिलेला विचार आचार स्फूर्ती आहे ते आपण सर्वांनी आपल्या मुलांना आपल्या सर्व विद्यार्थ्यांना देऊन आणि महामानव आपल्या सर्वांच्यात चिरंतर जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करूया, हीच त्यांना खरी आदरांजली होईल असंच मी या ठिकाणी. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय. यानंतर चर्मकार संघाचे पुरंदर तालुका अध्यक्ष गुलाबराव सोनवणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतील. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 तारखेचा हा जो महानिर्वाण दिन आहे, यानिमित्त संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे, बहुजनांचे हक्क अबाधित राहणारे, सर्व गोरगरिबांना न्याय देणारे आज जाऊन त्यांना 68 वर्ष झाले. खरं तर आपल्या दृष्टीने हा काळा दिवस आहे. त्यामुळे मी पुरंदर तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे त्यांना विनम्र अभिवादन करत आहे.